हाय नमस्कार, वेलकम टू इंट्युटिव्ह मराठी. आपण जी रास आता बघणार आहोत ती आहे वृश्चिक स्कॉर्पिओ. सो वृश्चिक राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे ते आपण बघूया. ठीक आहे. ओ थँक यू. ओके, चला मग आपण बघूया वृश्चिक राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे. वृश्चिक जुलै 2022. थँक्यू सो मच. वृश्चिक राशी जुलै 2022. सॉरी. वृश्चिक 2022 जुलै महिना. थँक्यू. एस ऑफ स्वॉर्ड्स, क्वीन ऑफ वॉन्ड्स, सेवन ऑफ स्वॉर्ड्स, टू ऑफ पेंटिकल्स, टू ऑफ वॉन्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, वाव, द मॅजिशियन, एस ऑफ कप्स, डेथ कार्ड अँड द फूल. आपण थोडेसे कार्ड्स इकडे करून घेऊयात. ओके, so ace of swords, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन. हे मला इथे ऐकू येत आहे असं, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन. सो आय थिंक जेव्हा तुम्ही काही एक्सप्रेस करता तुमची एखादी आयडिया किंवा तुमचं एखादं प्रॉडक्ट, सर्विस किंवा कामाच्या बाबतीत किंवा फिलिंग्स जेव्हा तुम्ही एक्सप्रेस करता तेव्हा या महिन्यामध्ये तुम्ही अशा गोष्टी क्रिएटिव्हली करू शकता. ओके. आणि एस ऑफ स्वॉर्ड्स ने इथे दुसरा पण मेसेज एक असा आहे की जर तुम्ही लेटली जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहिला असाल किंवा तुम्हाला काही नवीन करायचं होतं पण काही सुचत नव्हतं की काय करू किंवा कसं करू, ओके, तर त्याची क्लॅरिटी इथे तुम्हाला मिळणार आहे. ओके. एस ऑफ स्वॉर्ड्सने तुम्हाला क्लॅरिटी येते की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. ओके. सो तुमचे जे थॉट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्या. असंच तुम्ही काहीतरी करत आहात, बसलेले आहेत आणि तुम्हाला अचानक सडनली ती स्ट्राईक होईल माइंडमध्ये की
मी हे करू शकतो. तर अशी एखादी जर तुम्हाला आयडिया आली तर तिच्यावरती तुम्ही 100% काम करू शकता. फॉर एक्झाम्पल की एखादा व्यक्ती असाच बसलेला आहे, त्याने बघितलं तो बघतोय की समोरचा व्यक्ती काय करतोय, कसा करतोय, आणि त्याच्याकडे बघून त्या ऑब्झर्वेशन मधून त्याला काहीतरी एखादी आयडिया आली सडनली, आणि ती आयडिया त्याच्यासाठी इम्प्लिमेंट केल्यानंतर खूप बेनिफिशियल असेल. असं काहीचं जर तुमच्या बाबतीत झालं तर तुम्ही त्याला डेफिनेटली चान्स द्या, कारण की ते गायडेड आहे. ओके, ते गायडेड आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स. क्वीन ऑफ वॉन्ड्सने इथे मला असं वाटतं की एक फ्रीडम, करिअरमध्ये फ्रीडम, म्हणजे मला काय करायचंय किंवा काय स्वप्न होतं माझं, या गोष्टींवरती तुम्ही जास्तीत जास्त या महिन्यात काम कराल. जे तुमचं स्वप्न होतं किंवा काहीतरी नवीन तुम्हाला करावंसं वाटतंय, जी मनापासून इच्छा होतीये, काही आतून येतंय, अंतर्मनातून तुमच्या येतंय की मनापासून तुम्हाला वाटतंय की हे करावं, ती करण्याची तुम्हाला या महिन्यामध्ये फ्रीडम असणार आहे. ठीक आहे. पण मागे वळून बघू नका, मागे वळून अजिबात बघू नका, कारण मागे जे काही आहे ज्याच्याकडे तुम्ही वळून बघताय किंवा वळून बघण्याचा प्रयत्न करताय किंवा विचार करताय ज्यांचा, मागच्या गोष्टींचा, मागे सुटलेले लोक, मागे घडलेल्या घटना, मागे सुटलेल्या वस्तू, गोष्टी, प्रसंग, भावना, नाते, सगळ्या गोष्टी कुठल्याही तुमच्या केसमध्ये काय रेझोनेट होतंय ते तुम्ही विचार करून बघू शकता. ठीक आहे. तर मागे जे आहे त्याच्याकडे बघू नका, कारण ते काय करेल तुम्हाला हा स्ट्रेस देईल की मागे सुटलंय, मला जे पाहिजे ते तर मागे राहिलं. पण ऍक्च्युअली मध्ये तुमच्याकडे आत्ताच्या सिच्युएशनला, प्रेझेंट मोमेंटमध्ये जे आहे ते मागे जे सुटलंय त्याच्यापेक्षा खूप सुंदर आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात येणार नाही जेव्हा तुम्ही मागे बघाल. सो मागे बघू नका. ज्या क्षणामध्ये, ज्या सिच्युएशनमध्ये, ज्या लोकांबरोबर तुम्ही आहात, ज्या फिलिंगमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्येच राहा. हा अट्टहास नका करू की मागे काय झालं, मागच्या मेमरीज मध्ये मी जातो आणि तिथे रमतो, नका करू. कारण इथे तुम्हाला खूप चांगली संधी मिळते पुढे जाण्याची आणि तुम्हाला फ्रीडम मिळते, आयडियाज प्रोव्हाइड केल्या जात आहेत. सो मागे वळण्यामध्ये, मागे बघण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. थोडंसं अप्स अँड डाऊन्स पण असणार आहेत. ओके, सॉरी, अप्स अँड डाऊन्स पण असणार आहेत. पण हे कार्ड काय सांगतंय की ही इन्फायनाइट सायकल आहे, ही बाउंडलेस सायकल आहे. बरोबर. तुम्ही इकडनं निघाल्यानंतर जेव्हा खाली जाता तेव्हा तुम्ही वरती जाणार आहात, आणि जेव्हा वरती जाता तेव्हा तुम्ही खाली जाणार आहात. खालून वरती, वरून खाली हे चक्र चालू राहणार आहे. सो ह्या गोष्टींमध्ये अडकू नका की काल माझ्याकडे काय होतं, आज माझ्याकडे काय नाहीये. जे आहे त्याच्यामध्ये ग्रेटफुल राहा, जे आहे त्याच्यामध्ये आभारी राहा, त्याच्यामध्ये आनंदी राहा, त्याच्यामध्ये समाधानी राहा. ठीक आहे. 2 ऑफ वॉन्ड्सने आय थिंक इथे ती स्टेबिलिटी येते. हे जे आहे अप्स अँड डाऊन्स वरती जे तुमचं विचार चाललेत ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही, हे जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं, ह्याला रेजिस्ट केलं नाही, असं तर नाही होऊ शकत ना की
आपण 20 वर्षाचे आहोत आणि आयुष्यभर 20 वर्षाचे राहू, किंवा आपण जन्माला आल्यावर 1 दिवसाचे, 1 महिन्याचे, 1 मिनिटाचे, 1 सेकंदाचे असतो, बरोबर? तर आपण कायम तसेच राहतो का? नाही. आपण इव्हॉल्व्ह होत जातो, आपण मोठे होत जातो, आपलं वय बदलत जातं, आपले विचार बदलत जातात, बघण्याच्या गोष्टींकडे विचार करण्याचा दृष्टिकोन बदलत जातो, आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. जे आपल्याला लहानपणी आवडत होतं ते आपल्याला मोठेपणी आवडतंच असं नाही, राईट? सो चेंज होत राहणार आहे. ओनली ते आहे ना, ओनली स्टेबल थिंग इज द चेंज, ओनली कॉन्स्टंट इज द चेंज. सो कॉन्स्टंट कुठलीच गोष्ट नाहीये, फक्त चेंज कॉन्स्टंट आहे, कारण तो कॉन्स्टंटली होत राहणार आहे. ही एंडलेस सायकल आहे, ठीक आहे? सो ह्याच्यातून जर तुम्ही बाहेर निघालात तर तुमच्यासाठी स्टेबिलिटी आहे, तुम्ही स्टेबल व्हाल. या सायकलचा जर विचार नाही केला, एक कुठली तरी बाजू पकडून ठेवण्याचा अट्टहास सोडला, तर तुम्हाला स्टेबिलिटी मिळते, तुम्ही स्टेबल होताय. जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल होताय, ह्याच्यातून बाहेर निघताना जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल होताय, तेव्हा तुम्ही फायनान्शियली, फिजिकली आणि सगळ्याच बाबतीत स्टेबल होणार आहात, ठीक आहे? इथपर्यंत तर सगळं ठीक आहे. ओके, इथपर्यंत तर सगळं ठीक आहे. पुढे अजून खूप गंमत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, गुड कर्मा, गुड फॉर्च्यून, चांगल्या कर्मांची चांगली फळं, तुमची कार्मिक सायकल स्टार्ट होते, ठीक आहे? म्हणजे कार्मिक सायकल तर कंटिन्युअस स्टार्टच असते. इथे मी तेच सांगितलं ना की एंडलेस सायकल आहे लाईफची. पण तुमच्या कर्मांची गती, तुमच्या कर्मांचे फळ आता इथून पुढे तुम्हाला फ्रिक्वेंटली दिसणारे, जाणवणारे ही गोष्ट की तुम्ही जर चांगलं केलं ना, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगली करता तर ते तुम्हाला या हाताचं या हातावर लगेच मिळतं, आपण म्हणतो बघा, तसं तुम्हाला आता अनुभव येणार आहे या महिन्यामध्ये. द मॅजिशियननी तुम्हाला इन्फिनिटी सिम्बॉल इथे पण आहे, इथे पण आहे, बरोबर? सो तुमच्यासाठी सगळे रिसोर्सेस अवेलेबल करून दिले जात आहेत. तुमच्या हाताशी सगळं असेल, सगळं असेल. नसेल ती फक्त एक गोष्ट, तो म्हणजे अनुभव. म्हणजे काय? नवीन गोष्टी सुरू करण्यासाठीच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होतील, रिक्वायरमेंट्स फुलफिल होतील. पण त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम कराल तर तो एक्सपिरियन्स तुमच्याकडे नाहीये. सो या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जे क्रिएट कराल ते चांगलं असेल, त्याच्याने तुम्हाला, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा सोसायटीला किंवा आपल्या जगाला, या पृथ्वीला काहीतरी चांगलं मिळेल, ठीक आहे? जे क्रिएट कराल त्याच्याने चांगलं झालं पाहिजे, कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे, ओके? सो तुम्ही या पॉवरमध्ये आहात की तुम्ही क्रिएट करू शकता, ठीक आहे? ओके, नेक्स्ट आहे एस ऑफ कप्स. आता इथे एस ऑफ कप्सने मला काही लोकांसाठी प्रेग्नन्सीचा मेसेज मिळतोय, ठीक आहे? काही लोकांसाठी प्रेग्नन्सीचा मेसेज आहे, ओके? जे लोक ऑलरेडी प्रेग्नंट आहेत अशा लेडीजसाठी इथे चाइल्ड बर्थचं मेसेज आहे, ठीक आहे? आणि ज्यांच्या बाबतीत असं काही नाही आहे त्यांच्यासाठी इथे
एक नवीन अशी गोष्ट जी यापूर्वी तुमच्या लाईफच्या पिक्चरमध्ये कुठेच नव्हती, ती एंटर होते. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. डेथ कार्डने शेडिंग आहे, शेडिंग द ओल्ड स्किन, राईट. सो जे काही मुखवटे घालून फिरले आहात आजपर्यंत, जे लेबल्स आपल्याला सोसायटीने आपल्या आसपासच्या लोकांनी चिटकवलेले असतात ना, तू चांगला आहेस, तू प्रेमळ आहेस, तू मूर्ख आहेस, तू बिंडोक आहेस, तू हुशार आहेस, तू वेंधळा आहेस, हे असे काही जे लेबल्स आपल्याला चिटकवलेले असताना आपण काय करतो, लहानपणी आपल्याला तेवढी समज नसते, बरोबर. तर आपण काय करतो, ते लेबल्स कलेक्ट करतो आणि तेच घेऊन फिरतो. त्याचं बॅगेज पण आहे बघा. तर ते बॅगेज जे आपण घेऊन फिरतो ते काय बनतं, आपला मुखवटा. तो मुखवटा लावून फिरतो आपण. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीला सतत सगळे लोक म्हणत असतील की तू खूप सुंदर आहे, तू खूप सुंदर आहे, तू खूप सुंदर आहे, तर कालांतराने त्या व्यक्तीच्या वागण्यात काय बदल होतो, त्या व्यक्तीला अहंकार चढतो, बरोबर. मी खूप सुंदर आहे याचा, आणि तो मुखवटा घेऊन ती व्यक्ती फिरते. पण ऍक्च्युअल मध्ये ती व्यक्ती तशी असते का, नाही. तो त्या व्यक्तीमध्ये झालेला तो चेंज असतो, जो आजूबाजूच्या आउटर एक्सपिरियन्सेसने बिल्टअप झालेला असतो. ठीक आहे. सो हे जे मुखवटे आहे आपण चेहऱ्याला लावून फिरतो, हे काढून फेकायचेत. तुम्हाला कुणीही कधीही आयुष्यात कसलंही लेबल लावलेलं असेल, ज्याचा तुम्ही मास्क बनवून तो चेहऱ्यावरती लावून फिरताय. खूप सोपं एक्झाम्पल देते. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण बघतो, ऐकतो, एक्सपिरियन्स करतो की पुरुषाला स्ट्रॉंग आणि बाईला सहनशील हे लेबल चिटकवलेले असतात, बरोबर. आणि कितीही त्रास होत असला तरी पुरुष काय करतो, तो मुखवटा चेहऱ्याला लावतो आणि तसाच फिरतो. का, तर त्याला तो मुखवटा घेऊन फिरणं जास्त जास्त मानी वाटतं, म्हणजे मान त्याच्यामध्ये मिळतोय असं त्याला वाटतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, लोकांना तर तो स्ट्रॉंग दाखवतो, पण त्याला आतल्या आत जो त्रास होत असतो त्याच्यामुळे तो आतल्या आत त्याच्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम करत असतो. आणि नंतर कालांतराने त्याच्या शरीरावर, मनावरती त्याचा परिणाम होतो. सिंपल आहे. सो हे जे मुखवटे आहेत ना, हे जे फेक मास्क आहेत ना, ते काढून फेकायचेत. शेडिंग आहे इथे, आणि तुम्हाला हा चान्स दिला जातोय की तुम्ही जे काही XYZ मुखवटे चेहऱ्यावर लावून फिरताय ते काढून फेका आणि स्वतःला जसे आहात तसं स्वीकारा. ठीक आहे. खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे, खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन. कारण लहानपणापासून जवळजवळ कितीतरी वर्षांपासून आपण एखादी गोष्ट समजून चाललेलो असतो आणि ती अचानकपणे बदलणार, ती अचानकपणे बदलायची म्हणजे खूप त्रास होतो या प्रोसेसमध्ये, बरोबर. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की बटरफ्लाय बनतो, फुलपाखरू बनतं, जेव्हा फुलपाखराच्या फॉर्ममध्ये जेव्हा एक आळी तयार होत असते, फुलपाखरू बनण्याच्या प्रोसेसमध्ये असते, जेव्हा ती त्या कोकूनच्या मध्ये असते, कोशाच्या आत असते, तेव्हा तिला तो त्रासच असतो ना, बरोबर. तिचं काम चाललेलं असतं, ट्रान्सफॉर्मेशन चाललेलं असतं, तो तिला त्रास होत असतो. पण त्याच्यानंतर जे काही ती बनून जी बाहेर येते ते किती सुंदर असतं, राईट ना. ती आळी जी पानांवरती सरपटत चालत असते, ती जेव्हा तो त्रास सहन करते तेव्हा ती फ्री होते, तिला तिचे पंख मिळतात, तिला तो फ्रीडम मिळतो, ज्याच्याने ती मुक्तपणे, स्वच्छंदीपणे हवं तिकडे फिरू शकते. आणि शिवाय सौंदर्य मिळतं.
आणि तिला माहिती नसतं की ती कशी बनणार आहे, बरोबर. कुठला रंगाचा पंख तिला मिळणार आहे तिला माहिती असतं का? नाही. ती जितकी मेहनत घेते, ती जितका स्ट्रॉंग राहते या गोष्टीमध्ये, या ट्रान्सफॉर्मेशन पिरियडमध्ये, तितकं ती जास्त खुलून बाहेर येते. राईट. सो तुमचा ट्रान्सफॉर्मेशन पिरियड डेफिनेटली इथे आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते कशासाठी, कशाबद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला? जे काही खोटे मुखवटे लावून फिरताय तुम्ही, मी स्ट्रॉंग आहे असं म्हणून त्रास सहन करणं आणि कोणापुढे मोकळं ना होणं, मी नाही रडू शकत कारण की मी स्ट्रॉंग आहे, हे असले जे खोटे मुखवटे आहे हे काढून फेका. जे तुम्ही जसे आहात, तुम्हाला त्रास होत असेल तर तो व्यक्त करा. त्रास होतो तो एक्सेप्ट करा की मला त्रास होतोय. आनंद होतोय तो एक्सेप्ट करा, आनंदी आहे मी, मला आनंद होतोय. ठीक आहे. जे काही तुमच्या चेहऱ्यावरती खोटे मास्क आहे, म्हणजे जे तुम्ही नाही आहात पण इतके दिवस तुम्ही वावरत होतात ते बनून, ते तुम्हाला सोडून द्यायचंय आणि तुमच्या खऱ्या पर्सनॅलिटीमध्ये यायचे. तुम्ही खरे कसे आहात तसंच तुम्हाला वावरायचंय. आणि ती ब्लेसिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती मोठी दिलेली. ट्रान्सफॉर्मेशन मधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही असे होणार आहे फुलपाखरासारखे, द फूल. नवीन एनर्जीमध्ये, लहान मुलासारखे, आयुष्याला पुरेपूर जगणारे, फारसा गोष्टींचा विचार न करणारे, त्रास करून न घेणारे, असे तुम्ही बनणार आहात. तुम्हाला असं बनायचंय ना, असं बनायचं असेल ना तर ही मेहनत घ्यावी लागेल, बरोबर ना. मेहनत तर घ्यावी लागेल. बनायचं असेल असं तर, फ्रीडम पाहिजे असेल तर. आणि किती छान छान तुम्हाला ब्लेसिंग्स मिळाल्यात. असं नाहीये की तुमचा खूप सारा ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड चाललाय, खूप मोठा, भरभरून खूप तुम्हाला सगळे नेगेटिव्ह मेसेजेस आले, असे कार्ड झालेले आहेत की ज्याच्यामध्ये हेवी एनर्जी. काहीच नाही. क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे, एस ऑफ सोर्ड्स आहे, टू ऑफ वॉन्ड्स आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, मॅजिशियन आहे, एस ऑफ कप्स आहे, टू ऑफ पेंटिकल्स सुद्धा चांगलं कार्ड आहे, सेवन ऑफ सोर्ड्सने सुद्धा तुम्हाला काय काळजी घ्यायची सांगितलंय. मग हे सगळे चांगले कार्ड्स आलेले असल्यानंतर तुम्हाला डेथ कार्ड आलंय, म्हणजे तुम्हाला आधी तयार केलंय मेंटली, फिजिकली, अशा पद्धतीने तयार केलं जातंय की तुम्हाला ह्याच्यातून जाताना त्रास होणार नाही. कळालं? याच्यातून जाताना, या ट्रान्सफॉर्मेशन मधून जाताना तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला आधीच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली आहे. रिसोर्स दिले, पॉवर दिली आहे क्रिएट करण्याची, म्हणजे तुम्ही खूप इझिली, मॅजिशियनच्या एनर्जीमध्ये असल्यामुळे तुम्ही खूप इझिली शेड करू शकता. ओके, चला मग बघूया अजून तुमच्यासाठी काय गायडन्स आहे, काय ब्लेसिंग आहेत. सॉरी. वृश्चिक रास, स्कॉर्पिओ, जुलै 2022. Golden opportunity, important doors are opening. आहा, केलं कन्फर्म, मिळालं कन्फर्मेशन. सगळ्यात पहिलं कन्फर्मेशन,
इम्पॉर्टंट डोअर्स आर ओपनिंग फॉर यू राईट नाव, वॉक थ्रू देम. आहे इम्पॉर्टंट डोअर्स, नवीन आयडियाज मिळत आहेत, नवीन काही करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते, नवीन गोष्टी येत आहेत. आहेत गोल्डन अपॉर्च्युनिटीज. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, द मॅजिशियन आहे, क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे, एस ऑफ सोर्ड्स आहे. होत आहेत ना रस्ते उघडे, मोकळे होत आहेत ना रस्ते, उघडतायत ना दारं, उघडतायत की नाही? होतं का ट्रान्सफॉर्मेशन? बटरफ्लाय मेड इन ट्रान्सफॉर्मेशन. You are experiencing enormous change right now which brings great blessings. ट्रान्सफॉर्मेशन तर आहे, ब्लेसिंग्स पण मिळत आहेत. अजून काय कन्फर्मेशन पाहिजे तुम्हाला? स्कॉर्पिओ. चला मग बघूया बाप्पासाठी, बाप्पाकडे काय आहे तुमच्यासाठी. बाप्पा तुम्हाला काय सांगणार आहे बघूया. वृश्चिक रास, स्कॉर्पिओ. अरे बापरे. ओपननेस. ओपन राहा रिसीव करण्यासाठी, चेंजेससाठी. जे पण येतंय, जे पण होतंय ते ओपनली एक्सेप्ट करा. इन शॉर्ट, जुलै 2022. वृश्चिक. प्रॉमिस ऑफ द फ्युचर. वा, किती चांगले मेसेज आलेत बघा तुम्हाला. ओपन राहायला सांगितलेलं आहे बाप्पाने, आणि तुम्हाला प्रॉमिस पण दिलं जातंय चांगल्या फ्युचरचं. पुढे जे आहे ते तुम्हाला दिसत नाहीये, बरोबर? इथे दिसतंय काहीच दिसत नाहीये. खूप दूर पसरलेले पर्वत दिसतायत, ढग दिसतायत, आणि खूप प्रकाश दिसतोय एक, राईट? पण काय आहे तिथे हे नाही माहिती, बरोबर? काय आहे तिथे हे नाही माहिती. तुम्हाला हे प्रॉमिस केलं जातंय फ्युचरसाठीच, आणि हे प्रॉमिस तुम्हाला कोण देत आहे? हे तुम्हाला स्वतः बाप्पाने दिलेलं प्रॉमिस आहे. बाळा, तू हे कर, मी सांगितलेल्या गोष्टी कर, मी ज्या परिस्थितीमध्ये तुला टाकतोय त्याच्यातून तू व्यवस्थितपणे, आनंदाने, समाधानाने चाल, त्याच्यामध्ये समाधानी राहा. जे देतोय ते ऍक्सेप्ट कर, जे घेतोय त्याला जाऊ दे. मी तुला प्रॉमिस करतो की तुझं फ्युचर चांगलं असेल. अमेझिंग. सो ही होती तुमची रीडिंग वृश्चिक राशीसाठीची. मी आशा करते की तुम्हाला काही गायडन्स मिळाला असेल. मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि ही सगळी एनर्जी प्लीज क्लेम करा. खूप चांगला पिरियड आहे तुमच्यासाठी. जुलै महिन्याचा ट्रान्सफॉर्मेशन आहे, नवीन गोष्टी येत आहेत, नवीन सुरुवात आहे बऱ्याच गोष्टींची. शिवाय जे होत आहे त्याच्यातून चांगलं काहीतरी मिळणार आहे, चांगलंच काहीतरी घडणार आहे, हे तुम्हाला सांगितलं जात आहे. बी ओपन रहा, ऍक्सेप्टन्स मध्ये राहा, गोष्टी स्वीकारायला शिका. ठीक आहे? सो थँक्यू सो मच. ही होती तुमची रीडिंग, आणि आपण परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये तुमच्या. बाय.